एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. अशी का फेऱ्या मारते तुझी जाऊ? आजी तिचं चित्त धाऱ्यावर नाहीये, नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी चालू आहे. तुम्हीच बोलून बघा ना. सानंदी, इकडे ये. काय झालंय तुला? अगं आज आई यांच्याशी बोलणार आहेत ना. माझ्या डोक्यात सुरू आहे की आई खरं बोलणार आहेत की खोटं बोलणार आहेत. आई जर खोटं बोलल्या ना तर ह्यांनी ना आईंवर विश्वासच ठेवू नये आणि सरळ वच्छी हत्यांना आणायला नकार द्यावा. म्हणजे कसं आईंना खरंच बोलावं लागेल. म्हणजे मला जे हवंय, ज्यासाठी हे सगळं करतोय ना ते घडेल. स्वानंदी, म्हणजे आई खरंच बोलाव्या याचं टेन्शन घेतलंयस तू? हो ना, पण आता ते मला कठीण वाटतंय. पण एकीकडे असंही वाटतंय की आईंच्या खोटेपणामुळे वच्छी हत्यांनी या घरापासून का दूर राहावं. जाऊ दे, कारण काही सांगू, आत्या एकदा घरात परत येऊ दे. आईंची खोटं बोलण्याची सवय नंतर सुद्धा घालवता येईल. मला काही सुचतच नाहीये. जे व्हायचं ते होणारच. माझीही हीच इच्छा आहे की निदान आज तरी त्यांनी नीलला खरं सांगावं. दरवेळेला ते अगदी अलगद सुटतात. मला यावेळेला असं व्हायला नकोय. खरं तर आईंचा स्वभाव नील भाऊजींना कळण्याची ही मोठी संधी आहे. आई जर खरं बोलल्या ना तर त्यांच्या नजरेत आईंचा मान वाढेल. पण हे आईंना कळायला हवं ना. आईंच्या तोंडातून खरं निघणं किती कठीण आहे माहिती आहे ना. पण स्वानंदी, आई काय खोटं बोलतील? कारण जे काही घडलंय ते नील भाऊजींच्या समोर घडलंय, म्हणून तर त्यांनी वच्ची मावशीनं घराच्या बाहेर काढलं. आई काहीही बोलू शकते. मला ना काही सुचतच नाहीये. आणि तुम्हाला तर माहिती आहे ह्यांचा आईंवर किती विश्वास आहे. पण सध्या तरी वच्छीला तिचा मान परत मिळायला हवा. यातली एक गोष्ट जरी घडली ना तरी आपण अर्धी बाजी जिंकली म्हणायला हरकत नाही. जी, मला काहीच सुचत नाहीये ग. मला ना स्वस्त झाल्यासारखं झालंय. मी तुला सांगितलं ना, सगळ्याच लढाया एकदम नाही जिंकता येत. पण तरी सुद्धा कमी वेळात तू खूप मोठी कामगिरी केलीयस. अगं, अनेकदा तुझी सरशी झाली आहे. अशा वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची. सरशी झाली ना की माणूस हुशारून जातो. अशा वेळी सावध राहायचं, कारण दुखावलेला शत्रू पुन्हा उसळी मारून वार करू शकतो. पण पोरींनो, तुमच्या सासरच्या लोकांबद्दल असे शब्द काढायला मला नाही आवडत. आजी, पण कितीही चांगले शब्द वापरले तरी जे आहे ते बदलणार नाहीये ना. येईल. स्वानंदी, आई आल्या. आई, आत्या. अगं, आत्ताच बाहेरून घरात आले ना मी. श्वास तरी घेऊ देशील की नाही मला?
या बच्ची मावशी. वेलकम. थांबा बच्ची मावशी. थांबा. मी मगाशीही तुम्हाला म्हणाले आणि आता सगळ्यांच्या देखतही म्हणते, चुकलं माझं. मी तुमच्यावर, तुमच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवला. बाहेरच्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला दूर केलं. चुकलं माझं. क्षमा करा मला. तुझं नाटक मला कळत नाही असं समजू नकोस ललिता. पण आता तुझ्या समोर मी स्वानंदीला एकटं नाही राहू देणार. तिला माझा आधार लागेलच. बच्ची मावशी, तुम्ही बोलत का नाही यार? मला माफ केलं असेल तर घरात या ना प्लीज. नको ग बाई माफी मागूस. तुझी काही चूक नाही. ती वेळच चुकीची होती. नाही बच्ची मावशी, माफ केलं असं म्हटल्याशिवाय आईला चैन नाही पडणार. माझा इंद्रनील अगदी नीट ओळखतो मला. बच्ची मावशी, मला माझी चूक कळली म्हणूनच माफी मागितली मी तुमची. वच्छे, तू मोठ्या मनाची आहेस. आजी, असं काय बोलतो? कुणी माझ्या समोर झुकावं असं मला कधीच नाही वाटलं. ललिताला तिची चूक उमगली, मग आता सगळं विसरले मी. तुम्ही केलेत ना माफ मला. काय झालं होतं विसरून गेले मी. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही ना. बच्ची मावशी, मला मात्र तुम्ही माफ केलं असं म्हटलंच पाहिजे. केलं रे राजा तुला माफ. केलं. थँक्यू सो मच. स्वानंदी, तू काहीच का बोलत नाहीयेस? मला काही सुचतच नाहीये. नाही, आमचं भांडण मिटलंय आता. पण माझं आणि बच्ची मावशींचं नातं अजून तेच आहे. हा, म्हणजे त्या मला काहीतरी बोलत राहणार, मी त्यांना काहीतरी बोलणार. प्रेमाचं भांडण आहे ना आमचं. हो ना बच्ची मावशी? या ना. या. थँक्यू. बसा. बच्ची मावशी, आला तुम्ही? आज तुम्ही आल्यामुळे अगदी सणाचा दिवस असल्यासारखं वाटतंय मला. निलिमा, आज काहीतरी गोडधोड कर. हा, लाख मोलाची माणसं घरी आली. हो ना स्वानंदी? नाही, तुझे शब्द आहेत ना हे? हो, याच पुरीनं जुळवून आणलंय बहुतेक. कशी आहेस ग स्वानंदी? बच्ची मावशी, कशी आहेस काय विचारताय? सगळ्या घराचा ताबा घेतलाय तिने. म्हणजे प्रेमाने सगळं घर जिंकून घेतलंय तिने. बच्ची मावशी, मला माफ करा. मी त्या दिवशी नको नको ते बोलले तुम्हाला. सगळ्यांनी अशा नका ग माफी मागू.
हा हे बघ, ललिताने मला मानाने घरी परत आणलं, भरून पावले मी. आता मी मेले ना तरी पण. नाही नाही वच्छी मावशी, असं नका म्हणू. असं नाही बोलायचं. तुम्ही ना आमच्यापेक्षा सर्वार्थाने खूप मोठ्या आहात. मी तुमच्या घरी फक्त एकदाच आलो, तुम्हाला एकदाच विनंती केली की चला घरी. तुम्ही सगळा अपमान विसरून लगेच आलात. मनाचा एवढा मोठेपणा आम्ही नसतो दाखवू शकलो, खरंच नाही. मी म्हणालो घरातून निघून जा, निघून गेलात. घरी परत या, परत आलात. का? कारण तुमचं प्रेम आहे माझ्यावर तेवढं. मला मुलगा मानता ना, पण तुमचा मुलगा चुकला, तो नाही योग्य वागू शकला. मग तुम्ही मला का नाही रागावलात? का नाही माझा कान पकडला? का नाही मला ओरडलात? का नाही मला सांगितलं की नील तू चुकतोयस म्हणून? संपलं ना ते सगळं. आता सगळं संपलं बघ. दुःख ना सारखं सारखं उगाळायचं नाही, विसरून जायचं. मी कोणाला सांगितलं नाही वच्छी मावशी, पण तुमची रोज आठवण यायची मला. रोज सगळं आठवायचं. तुम्ही किती केलंय आमच्या सगळ्यांसाठी. मी मुंबईत नसताना आमच्यावर संकट आलं, आमचं घर गेलं, सगळं कुटुंब रस्त्यावर आलं होतं, पण तुम्ही आम्हाला आधार दिला. तुमच्या घरी घेऊन गेलात सगळ्यांना. हाही विचार नाही केला की घर लहान आहे, तुमचं कसं होईल, तुमची अडचण होईल. अरे राजा, यालाच आपुलकी म्हणतात ना. माझी माणसं उघड्यावर पडली होती रे, त्यांच्या डोक्यावरचं छप्पर नाहीसं झालं होतं. अशा वेळेला माझं घर छोटं आहे मोठं आहे याचा विचार मी कसा करू? असं परक्यासारखा विचार करू नकोस नील. मी मात्र त्यावेळी योग्य विचार नाही करू शकलो. मी तुम्हाला दुखवलं, तुमचा अपमान केला. का माझ्या रागावर मला कंट्रोल नाही ठेवता आला? का माझा विवेक गहाण पडला? मी तुम्हाला का दुखवलं? खूप खूप पश्चाताप होतोय मला या गोष्टीचा. आय एम सॉरी. अरे ह्यालाच राग म्हणतात ना बाळा. आणि जहागीरदारांचा राग जरा जास्तच तिखट असतो. माझ्या लग्नाच्या वेळी सुद्धा जर तुम्ही इंद्रनील, जाऊ दे ना आता ते सगळं. माझी खात्री आहे वच्छी मावशी पण तो विषय कधीच नाही काढणार. आणि असंही आपण पैसे दिलेत ना त्यांचे. आई पण त्यांनी आपल्याला वेळेवर मदत केली होती. वेळेवर दिलेले 100 रुपये सुद्धा ना लाख मोलाचे असतात. देताना हजारो का परत देईना, त्यांची किंमत त्यावेळी अनमोल असते. मी काहीच नाही विसरलो वच्छी मावशी, सगळं लक्षात आहे माझ्या. तुमची खूप आठवण यायची. कधी कोणाला सांगितलं नाही मी, पण तुम्हाला माझी आठवण कधीच नाही आली. खाऊ तुझ्याशिवायचा एक एक दिवस म्हणजे मरण होतं रे माझ्यासाठी. अन्न गोड लागत नव्हतं, काही सुचत नव्हतं. इतरांचं मरू दे, पण तू माझा तिरस्कार करतो म्हटल्यावर सगळं संपलं होतं ना रे माझ्यासाठी. मी खोटं नाही बोलले हे तुला एक दिवस तरी पटेल या आशेवर एक एक दिवस ढकलत होते रे सोन्या. त्या दिवशी तुम्हाला बाजारात दिसलाच, माझ्या अचानक हाक आली माझ्या तोंडून. हो, माझ्या ऑफिस जवळच्या चौकात ना तिथे त्या खाण्याच्या गाड्या लागतात. घाबरले, मला वाटलं परत भडकशील माझ्यावर, संतापशील, लपले मी. मला त्यावेळेस जाणवलं की कोणीतरी माझं माणूस मला आवाज देतय, पण मी तो आवाज नाही ऐकू शकलो माझ्या चुकीमुळे. माझ्या मूर्खपणामुळे तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचलाच नाही वच्छी मावशी. सॉरी. आत्या,
मी आमच्या आयुष्याचा एक भाग आहात. थँक्यू, तुम्ही परत आलात. काय गं बाई. पण हे सगळं कोणामुळे घडलं माहितीये? माझ्या आईमुळे. आईला जाणवलं की काहीतरी गडबड होते, काहीतरी चूक होते. वच्ची मावशी असं वागूच शकत नाही. आणि मग तिने सांगितलं की झालं गेलं ते सगळं विसरून आपण एका नव्याने सुरुवात केली पाहिजे. हा, हे मात्र खरं आहे वच्ची मावशी. हो, तुम्हाला या घरात परत आणण्यासाठी अक्षरशः तडफडत होती ललिता. वच्ची मावशी एक सांगतो, ज्या घरातली आई अशी असते ना, त्या घरातली नाती तुटूच शकणार नाही, कधीच नाही. बघा ना, जानकी काकू इकडे नाहीये, मुंबईत नाही, पण आईने जागा भरून काढली तिची. ती तुमचा विचार करत होती बहिणीप्रमाणे. तिची चूक जेव्हा तिला कळाली तेव्हा तिने तुमची माफी मागितली आणि आम्हालाही तशी जाणीव करून दिली. आता हा दिवस आपण तोंड गोड करून साजरा करूया. मी केला सुद्धा शिरा. आत्या घ्या. चला, ज्याचा शेवट गोड त्याचं सगळंच गोड. निलिमानं शिरा केला. आत्या, मला खूप बरं वाटलं तुम्ही आलात. मला पण खूप बरं वाटलं. येऊ मी? मी तुम्हाला रिक्षा करून देऊ? नाही ग, जाईल ना मी. जा, अंधार झालाय. अरे चुकलो मी, माफ करा. हे वेड्या, मावशीची माफी नसते रे मागायची. नाही, मागायची असते. मावशी आत्या हे आपल्याच असतात ना, आणि आपल्याच माणसांना जपायचं असतं. आत्या, मग आजपासून एक गोष्ट विचारायची होती. विचारू? विचार ना. आई आणि हे आज आले होते का तुमच्याकडे? हो, ललिता काल पण आली होती, पण मी नाही तिला दाद दिली. आज नील आला आणि माझी माफीच मागायला लागला. नुसतं मला म्हणाला असता ना, मावशी घरी चल, तर मी आले असते ना ग. पण पोरगा ढसा रडला. काय मला म्हणाला मी चुकलो, मी तुम्हाला नाही नाही ते बोललो. काय 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 बोलत होता. आईना माहिती आहे ना की हे म्हणाल्यावर तुम्ही नकार नाही देणार म्हणून. हो ना ग, आणि मी पण विसरून गेले. मी मारे टेचत तिला काल म्हणाले होते मी येत नाही तुझ्या घरी म्हणून. आज पोराच्या डोळ्यात आसू पाहिले आणि मीच पिरघळून गेले. आत्या, अजून काही बोलणं झालं का? म्हणजे चेकच्या संदर्भात, संपदाताईचा विषय किंवा आईंबद्दल हे काही म्हणाले का? ललिता पण होतीस तिथे. असं काही झालं नाही बोलणं. का विचारतेस तू? नाही, म्हणजे आईंनी ह्यांना नेमकं काय सांगितलं? म्हणजे सगळं इतकं सुरळीत झालं सगळं. काय ग बाई, किती विचार करते ही. हा बाई, आता नाती जुळली ना परत, मन जवळ आलीत की नाही. मग ती का आली, कशासाठी आली, हा वांझोटा विचार नको ना करू. आणखी एक, ते काय तुमच्या भाषेत बोलतात रे? थँक्यू व्हेरी मच. कशाबद्दल? मला माहिती आहे सगळं तू घडवून आणलंस. आत्या, एक जा आणि पोचल्यावर मेसेज टाका. हो. खरंच तू खूप ग्रेट आहेस. अगं, तुझ्या नजरेखाली आपल्या घरातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक नातं इतकं छान बहरतंय. उलट पुढे जाऊन मी तर हे म्हणेन की हर मर्ज की एक दवा. स्वानंदी, सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर, द ग्रेट स्वानंदी.
पण माझ्या प्रश्नाचं उत्तर अजून मला मिळालं नाही. कोणत्या? आईंनी ह्याला नेमकं काय सांगितलं? मी इंद्रनीलला काय सांगितलं? तुमचे 7 पूर्वज विचार पण नाही करू शकणार. ललिता जागीरदार साधी सुधी नाहीच आहे. काय तुला साधी सुधी कोण म्हणेल? निदान आजच्या दिवशी तरी नीट आणि अदबीनी वागा. माझा एक लंच 10 लाख रुपये घेऊन आलेला आहे. काय काय सांगायला लागलंय माझं मला ठाऊक. त्या त्याचे 1760 प्रश्न. तोंडाला फेस आला नुसतं माझ्या. म्हणजे तू सांगितलंस आणि त्याने ते लगेच मान्य केलं असं नाही झालं? नाही ना. कालपर्यंत माझं सगळं ऐकणारा इंद्रनील आज मला प्रश्न विचारत होता. हे सगळं ना ते स्वानंदीमुळे झालंय. जाऊ दे मरू दे ना. संपला ना त्या स्वानंदीचा जात. आता ती स्वानंदी नको, आजी नको आणि त्यांचा विचारही नको. आता फक्त तू, मी आणि पैसे.